काय मग आत्या कशी झाली तयारी? तयारी थोडी बाकीच राहिली बघ. अगं मला ती लग्नासाठी हेअरस्टाईल करायची होती. अगं बाई पण येळच नाही ना मिळाला. अगं आत्या ती नाही, ह्या तयारीबद्दल विचारतोय. गाद्या सरबत. ही होय एकदम छान. मला तर माझ्या लहानपणाचीच आठवण आली. तुम्ही लहानपणी पण बसायचा वय. ए नाही म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की तेव्हा पण अशी तयारी होती का, असे गाद्या? मग अरे त्याचं काय आहे, माझ्या लहानपणी टीव्ही नव्हता ना, मग आम्ही कुटुंबातली माणसं समधी एकत्र बसायचो, लई मजा मस्ती करायचो. अगं रेडिओवर गाणी लागायची, सगळी गाणी अशी पाच. म्हणजे आधी रेडिओ वाजायचा, मग या वाजायच्या. दुसके लई बोलायलीस ना तू. मला काय म्हणायचं होतं, म्हणजे मला सगळ्या कलांची आवड होती. तुम्ही कलाकारच आहात त्या, चेहऱ्यावरनं कळतं तुमच्या. दुसके माझी स्तुती करतीस की मला टोमणा मारतीस ग? स्तुती, आता तरी प्युअर स्तुती. मग चालेल चालेल मला. बरं आज काय टाइमपास करणार तुम्ही? आज मी नाही टाइमपास करणार. का? तुला ठेवलंय ना टाइमपास करायला. त्याला मी तुमच्याशी चांगलं बोलते, तुम्ही का माझ्याशी वाईट बोलताय? थोडीशी मस्ती तुझी. गौरव बघ रे, उगाच वाईट बोलते कशाला? ए माझ्या आया नो, गप्प बसा. हे गौऱ्या, मी तुझी आई नाही, आत्या आहे तुझी आणि मी बायको आहे. परमेश्वराने दोन्ही नाती माझ्याच गळ्यात मारली. एक नातच डिफॉल्टी, दुसरं नातं निवडण्यामध्ये मी फॉल्टी निघालो. गौऱ्या काय बोल दुसरं? काय नाही नाही, काहीतरी तोंडातल्या तोंडात फुटफुटलास तू. काय बोललास? वय वय मी बी ऐकलं. मग इंग्रजी मध्ये बोलला ना काहीतरी. हा हे बघ गौरव, तू मला काही बोललास तरी चालेल, पण आत्यांना काहीही बोलायचं नाही. तो अधिकार फक्त माझा आहे. दुसके तुलाही बोलायली का? मी मोठी आहे तुझ्यापेक्षा, मला बोलायली. तू वा गौरांग, काय दादा कशी वाटली तयारी? मस्त मस्त तयारी आहे. हा पण तुझ्या तयारीचाच भाग होता का? अरे हे आपल्या घरचेच ढोल ताशे आहेत, कधी वाजतात. मी 2 मिनिटात तुझ्या कानाखाली बाजू का ताशा ते छान दिसतीस. झॅक. थँक्यू थँक्यू. अरे गौरंग, बाकीची लोक कुठे आहेत? आई, मंजुषा ताई कुठे आहेत सगळ्या? अरे दादा आई कशाला, आता राहू दे ना. आणि तेव्हा ती औषधं घेऊन झोपली पण असेल. मग मी मंजुषा ताईंना घेऊन येते ना, आणि सोनिया ला सांगते की आईंजवळ झोप म्हणून. आलेच. चला सुरू करा काहीतरी. चला. आत्या रेडिओ चालू करा तुमचा. चालत, पण जुनं गाणं आहे. हा हो आमच्या याचं मला ते गाणं लई आवडायचं. म्हणते मन की मन मन मन. हा. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों, इस दुनिया से नहीं डरेंगे हम दोनों, प्यार किया कोई चोरी नहीं. मला पहिले लजत. मंजुषाताई बाहेर. मंजुषाताई काय झालंय? कुठे काय वहिनी? काही नाही. काय झालंय मंजुषाताई? कोणी काही बोललं का तुम्हाला? नाही वहिनी, तसं काय नाहीये. हो प्लीज, हे बघा आता माझ्यापासून काही लपवू नका तुम्ही प्लीज. तुमचा चेहरा सगळं सांगून जातोय. आणि मी तुम्हाला म्हणाले ना, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत. काळजी करण्याची काहीच गरज नाही, तुम्हाला काही होणार नाही. वहिनी, कितीही झालं तरी शेवटी भीती वाटतेच हो.
मग असं एकट्याने बसून भीती जाणार आहे का तुमची? तुम्ही चला बाहेर, तुम्हाला बरं वाटेल. बाहेर चला तर खरं, प्लीज चला. तर कुमारी चारू आत्या मुधोळकर यांच्या मंजूळ गायनानं आजच्या रात्रीची सुरुवात झालेली आहे. वा वा. गौरांग पुढे काय? नाही पुढे काय? अरे मी अरेंजमेंट केली, प्लॅन तर तू करणार होता. अरे असं कसं इव्हेंट मॅनेजर असतो? पुढचा प्रोग्राम काय? अरे बसा, बसा. या 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 बसा. मी काय म्हणतो, कुठे होतो आपण? इथे हा? इथे आता काहीतरी घडायला पाहिजे नाही का? काय गौरांग? हा. आपण अंताक्षरी खेळूया. नाही नाही, प्लीज अंताक्षरी नको. नाही नको नको. आपण दुसरा काहीतरी गेम खेळूया ना, प्लीज प्लीज. ए मग हावशी फारच हौशी आहेत बुवा आत्या आपल्या. दुसके ये बस इकडे. ए तू उठ ग, ये इथे बस बस माझ्याशी. ये ये मंजिरी ये, त्यांना जागा दे बसली. अहो नाही, मी ठीक आहे. मग दुसरं काय? व्यापार खेळूया आपण, व्यापार. हो, आपण बॅडमिंटन, खो खो, आवाजोबी सगळं खेळू. अगं काय ऑलिम्पिक्स आहे. मी काय म्हणतो, आत्यानी गाण्यापासून सुरुवात केली आहे ना, आपण गाणी म्हणू. चालेल चालेल, आपण सगळे जण गाडी सोडूया. ये हा चालेल. कर ना तूच सुरू कर. मी अगं एवढा उत्साह आहे तुला गाण्याचा. चल चला चला नेत्राचं गाणं. चला 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 चला. चल, होऊन जाऊ दे. काय दादा हा म्हण ना. हा. नए नए नैनारे ढूंढे हैं इस कदर क्यों मुझे, नए नए मंजर पे ढूंढे हैं दर बदल क्यों तुझे, जरा जरा सांसों में उड़ने लगा दिल मेरा, मैं परेशान 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 परेशान, मैं परेशान 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 परेशान, मैं परेशान 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 परेशान, मैं परेशान परेशान. काय झालं? काय झालं? अरे गौरांग न्यूज आहे का? काय माहिती. काय गं? आलो आलो आलो, बघून आलो. लाजलं वाटतं. वा. अगं आत्या, अगं कम्फर्टेबली बस की जरा. अगं मंजिरी तू ये ना इथे, ये ना, त्याला बसू दे ना आरामात. हा का नका नका, मी हाय व्यवस्थित इथे. तू नको, तू बस. ए मंजुषा, तू म्हण की ग गाणं. मी नाही, नको आत्या, मला नाही येत गाणं. अगं कोणतं बी म्हण चालल. नाही नको. अहो मी ना नेत्राला बघून येते काय झालं ते. हा आलीच. अगं हे चालत. चला आता आपण करूया. काय सत्य म्हण की गाणं. ए तू सांग ना त्याला गाणं म्हणायला. प्लीज गाणं गाणं, एखादं गाणं. जा जा काय? कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा, कबूतर जा 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 जा, कबूतर जा जा जा. आठवलं आठवलं. मला झोप आली आहे. हो झोप झोप म्हणतात याला. आले. येते. आ. मुधोळकर हं? खरंच
हुशार आहात तुम्ही. हुशार तर मी आहेच, पण शिवाय मंजिरी काय काय आता तिथे का गेलीस बसायला? काय म्हणजे? अहो मगाशी तुम्हीच मला म्हणालात ना इथे कम्फर्टेबली बस म्हणून आले. हा पण खरंच खूप मस्त वाटतं इथे खरंच. आणखीन मस्त वाटेल जेव्हा मी स्टॅच्यू आता हल ठीक आहे. अहो काय चाललंय काय तुमचं? उठा, दार उघडाय बघितलं नाहीत का तुम्ही? मंजिरी कुणीही येणार नाही, झोपलेत सगळे. अहो प्लीज असं नका ना करू. तरीही तुम्ही उठा. काय आहे? आणि आता हे स्टॅच्यू वगैरे पुन्हा नाही. अहो स्टॅच्यू नाही तर मग पकडापकडी खेळूया. काय चाललंय तुमचं? अहो मंजिरी, हं. गौरांकडे खरंच गुड न्यूज असेल तर? तर काय मज्जा. हो पण नाही, तुम्ही सगळ्यांसमोर त्यांना असं बोलायला नको होतं. सगळ्यांसमोर म्हणजे? आपलीच लोक होती सगळी. शुभ्राला खेळायला एक भावंड मिळेल आणि मग दुसऱ्याचा विचार आपणही करूच ना लगेचच. काहीतरीच तुमचं. मंजिरी, हं. तुला भीती नाही ना वाटत? हम्म. तुम्ही माझ्यासोबत असलात की मला खरंच कसलीच भीती वाटत नाही. अगदी जमीन फाटायचीही नाही आणि आभाळ झेलायची सुद्धा नाही. साथ तुझी दिन रात खरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी बेरा मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे मी. हा बोल मंजुषा, एवढ्या रात्री फोन केलास? मला तुम्हाला भेटायचं होतं. का काही प्रॉब्लेम आहे? काम जरा महत्वाचं होतं, म्हणजे थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. मग उद्या भेटूया ना आपण. आणि तू विसर्जनासाठी ऑफिसला येशील तेव्हा बोलूया. नाही, ऑफिसमध्ये नको. उद्या सगळे असतील आणि सगळ्यांसमोर बोलता नाही येणार मला. ठीक आहे, मग एक काम कर. तू कम्फर्टेबल असशील आणि तुला काही प्रॉब्लेम नसेल तर तू माझ्या घरीच ये. तुमच्या घरी? ठीक आहे, चालेल. आणखीन एक गोष्ट, ह्याबद्दल प्लीज कोणाला काही सांगू नका. काळजी करू नकोस, मी कोणाला काही सांगणार नाही. ओके, थँक्स. बाय. बाय.
तुला मी त्या दिल्लीच्या कंपनीबद्दल बोललो होतो बघ, हा त्यांचा फोन होता मला आता. मग मी त्यांना माझी प्रोजेक्टची फाईल पाठवली होती. दे वॉन्ट टू वर्क विथ मी ऑन दिस प्रोजेक्ट. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. म्हणजे जी असाइनमेंट मी अमेरिकेमध्ये राहून अमेरिकेतल्या कंपनीसाठी करणार होतो, ती आपल्या देशामध्ये राहून आपल्या देशातल्या कंपनीसाठी करणार. That's it. ते विचारत होते इंटरव्ह्यूला कधी येणार. अरे वा, मग तू काय सांगितलंस? मी जाईल ना, पुढच्या आठवड्यात येतो. चालेल ना? अरे चालेल म्हणजे काय, नक्की. उलट मी बाप्पाकडे प्रार्थना करेन की तुझं हे काम लवकरात लवकर होऊ दे. प्रिया, आता ना आपण सुखी आयुष्यापासून फक्त एका हाकेच्या अंतरावर आहोत. बस. पण सुहास, खरं सांगू, मला ना खूप गिल्टी वाटतंय. म्हणजे मला असं वाटतंय मी तुझ्याबरोबर कोल्हापूरला यायला हवं होतं गणपतीच्या दर्शनाला. अगं, एवढं काय मनाला लावून घेतेस? काय फक्त मुधोळकरांचाच गणपती हाकेला धावतो अशातला भाग नाहीये. पुण्यामध्ये एवढी गणपतीची मंदिर आहेत. कुठल्या तरी मंदिरात जा, गणपतीचं दर्शन घेऊन ये, झालं. अरे तसं नाही, माझा मुधोळकरांच्या गणपतीवर खरंच खूप विश्वास आहे. बघ ना, त्यांनी मला माझ्या मनासारखा जोडीदार दिला, इतकं छान सासर दिलं, भरभरून सुख दिलं, आणि मी मात्र त्याचे आभार मानायला गेलेच नाही. बर, मग एक काम कर, हवं तर उद्या विसर्जनाला जाऊन ये, मग तर झालं. अरे मग तू पण चल ना माझ्या बरोबर. मी? अरे आत्ताच तर जाऊन आलो, आणि रोज कोण पुणे कोल्हापूर प्रवास करेल? अच्छा, पूर्वी करायचं तेव्हाच काय? हा, तेव्हाची गोष्ट वेगळी होती मॅडम. तब दिल का मामला था. मग मी जाऊ एकटी? येस, तू एकटी जा. नक्की ना? नक्की म्हणजे काय? एक मिनिट. त्यांचंच आहे दिल्ली. येस. हॅलो, काय मॅडम, आज स्वतःहून फोन केलात? गेला वाटतं माझ्यावरचा राग. राग नाही, द्वेष करायला लागली आता मी तुझं. हो, मग मी सावध राहावं अशी तुझी अपेक्षा आहे का तुला घाबरावं? तसं असेल तर सांग बाई. बघ ना, मी ऑलरेडी घाबरले, मला घाम फुटलाय. म्हणा तू कसं बघणार, पण बिलीव्ह मी, मला खरंच घाम फुटलाय. फालतूगिरी बंद कर आणि मी फोन का केलाय ते ऐक. तुला माझी आठवण आली म्हणून. तुझी आठवण येऊन तुला फोन करावा इतकं माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. पण ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे ना, तो मला फोन करून त्रास देतोय म्हणून फोन केलाय. ओ माय गॉड, दादा होळकरचा. तुला कसं कळलं की दादा सुटून आलाय? सुहासरावांनी सांगितलं का त्याचा तुला फोन आला होता? नेत्र, ते महत्वाचं नाहीये. तू फोन उचललास की नाही ते सांग मला. फोन उचलायला मला काय वेड लागले? येऊन जाऊन काय वेगळं सांगणार आहेस? भेटायला बोलव. या तुमच्या खेळामध्ये ना मधल्यामध्ये माझा जीव जाणार आहे. नेत्रा, ह्या खेळाची तंत्र अजून तुला अवगत नाहीयेत ना, म्हणून अशी अवस्था आहे तुझी. तू ज्यांना इतकी घाबरतेस ती प्यादी आहेत माझ्यासाठी, आणि मला कंटाळा येईपर्यंत मी खेळत राहणार. कळलं? तेच करत राहा आयुष्यभर. मग अहो, बाप्पाचं रूप डोळ्यात साठवून घेत होतो. आता वर्षभर दिसणार नाहीत ना ते. मला विसर्जनाचा दिवस कधीच आवडत नाही मंजिरी. येताना जेवढा उत्साह घेऊन येतात
तो उत्साह विसर्जनाच्या वेळी पळून जातो कुठेतरी. लहानपणी आमच्या घरी कधीच गणपती बसला नाही, कारण तशी परिस्थितीच नव्हती. पण आम्ही ज्या आळीत राहायचो तिथल्या सार्वजनिक गणपतीच्या मंडपात जायचो, अगदी रोज, दिवस रात्र. पण विसर्जनाच्या दिवशी मात्र मला कधीच जाता आलं नाही. कालवा कालव होते. पण बाप्पाला निरोप आनंदाने द्यायचा असतो, कारण ते पुढच्या वर्षी परत येणार असतात ना. अहो मग द्या ना निरोप. म्हणा, गणपती बाप्पा मोरया. मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.